महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. उल्हासनगरमधील सामाजिक कार्यकर्त्या व ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांच्या मृत्यू प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 8 दिवसांपूर्वी उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 4 परिसरातील पाण्याच्या टाकीमागे रोमा अपार्टमेंट या बिल्डिंगच्या 7व्या मजल्यावरून सामाजिक कार्यकर्त्या व वकील सरिता खानचंदानी यांनी उडी मारून जीवन संपवलं होतं. या मृत्यूमागे अनेक तर्कवितर्क काढले जात होते. त्यात सरिता खानचंदानी यांचे पती पुरुषोत्तम खानचंदानी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह 4 जणांविरुद्ध संशय व्यक्त करत त्यांनीच माझी पत्नी सरिता खानचंदानी यांनी जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे शहरात अधिकच खळबळ उडाली होती. अखेर सरिता खानचंदानी यांनी जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरून व पुरुषोत्तम खानचंदानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धनंजय बोडारे यांच्यासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात सरिता यांनी धनंजय बोडारे यांच्यासह जिया गोपलानी, उल्हास फालके, शिवा राज अशा 5 जणांची नावं लिहून ठेवलं असल्याचं पुरुषोत्तम खानचंदानी यांनी पोलिसांना सांगितलंय. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.